नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज व्हिडिओची सुरुवात वरणाला डाळ लावण्यापासून नाही, तर डाळीला फोडणी देण्यापासून होत आहे. कारण आज संध्याकाळच्या चहाच्या टाईमला मी एक साईडला कुकर लावून दिलं होतं डाळीचं आणि दुसऱ्या साईडला चहा उकळून घेतला. चहा पाणी सगळं करून घेतला आणि नंतर लगेच स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकाला आता माझी सुरुवात होती आहे डाळीला फोडणी देण्यापासून. तर नेहमीप्रमाणे जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, कोथिंबिरीची मी त्या डाळीला फोडणी दिली. आता एक साईडला माझं डाळ उकळेल. आज मला मेसच्या टिफिनसाठी बनवायची होती उकडलेले बटाट्याची भाजी. तर डाळीला फोडणी देऊन झाल्यानंतर लगेच मी बटाटे जे ते उकडण्यासाठी कुकरला लावून दिले. इथे माझं वरणाला पण छान उकळी आली होती. वरण चांगलं उकळलं होतं. तर वरणाचं खाली उतरून घेतलं आणि छोट्या गॅसच्या फ्लेमवर मी बटाटे जे ते उकडण्यासाठी लावून दिले. आता भाजीच्या फोडणीची इथे मी तयारी करून घेते. ज्या टाईमला मी वरणाच्या फोडणीची तयारी केली होती त्या टाईमलाच कोथिंबीर चिरली होती भाजीसाठी, पण लसूण पण सोलला होता भाजीसाठी आणि कढीपत्ता पण धुवून ठेवलेला होता. आता फक्त मला कांदा आणि टोमॅटो चिरायचा होता. ज्या गोष्टी भाजी आणि वरणासाठी कॉमन असताना त्या मी एकदाच करते, परत परत मी त्या गोष्टी करत नाही. कारण माहिती आहे आपल्याला की ही गोष्ट आपल्याला पुढे चालून भाजीत पण लागणार आहे. त्यामुळं ते लसूण एक्स्ट्रा सोलून घ्यायचा, कोथिंबीर एक्स्ट्रा चिरून घ्यायची, अशी मी कामं करते. म्हणजे एक काम परत हातात घ्यायचं काम पडत नाही आपल्याला. तर आता इथे माझं कांदा टोमॅटो पण चिरून झाला. आता काय होतं आहे ना, माझी पिल्लू आजकाल ना पालथी पडायला लागलेली आहे. ती 4 महिन्याची कंप्लीट झाली आणि 4थ्या महिन्याला लागला की आता ती पालथी पडते आणि पालथी पडली की पोट दबतं, मग रडायला लागते. तिला अजून सुईचं होता येत नाही. अधूनमधून मग तिच्याकडे चक्कर मारावं लागते, तिला घ्यावं लागतं. ती रडत होती. किचनमधून हॉलमध्ये आली, पिल्लूला घेतलं थोडा वेळ आणि आता म्हटलं किचनमध्येच घेऊन चला येईल, म्हणजे तिथल्या तिथे लक्ष देता येईल आपल्याला. ती किचनमध्ये टाकून दिला, लगेच परत स्वयंपाकाला लागले. आता चॉपिंग तर माझी झाली आहे, बाजूला ठेवून देते. बटाटे अजून शिजले नव्हते, शिजायचे होते. तर तोपर्यंत मग पीठ भिजून घ्यायचं ठरवलं आणि पटकन असं हे पीठ जे ते मी भिजून घेते. ज्यावेळेस ना भाजीमध्ये कुकरचा यूज असतो ना, त्या टाईमला स्वयंपाक थोडासा लेंदी होऊन जातो. आता बघा, या टाईमला डाळीची फोडणी झाल्यानंतर माझं लगेच असतं की भात लावून द्यायचं आणि दुसऱ्या साईडला भाजीला फोडणी द्यायची. पण आज असं झालं की मला उकडलेली बटाट्याची भाजी करायची होती, म्हणून भात न लावता बटाटे लावले गेले आणि भात माझा राहिलेला आहे अजून. तर पीठ भिजून झालं आहे इथं माझं, पण बटाटे उकडले होते पण कुकर काही थंड झालं नव्हतं. तोपर्यंत म्हटलं तांदूळ निवडून घ्यावा. तर आता इथे 1 ग्लासभर इतके तांदूळ मी निवडून घेते. वरण भात फक्त टिफिन पुरता असतो. आमच्या घरच्यासाठी वरण भात रोज रोज बनत नाही. आम्हाला खायचा कंटाळा येतो रोज रोज वरण भात. त्यामुळं फक्त मेसच्या टिफिनचे जेवढं क्वांटिटी असेल तेवढीच मी वरण भात बनवते. आता इथे बटाटे थंड करण्यासाठी मी काढून घेते आणि कुकरमध्ये थोडीशी माती दिसत होती मला बटाट्यांची लागलेली, तर कुकर एकदा हिसळून घेते आणि लगेच मग भातासाठी पाणी गरम करायला ठेवणार कुकरमध्ये. आणि भातही मी आता लावून देते. एका साईडला भात लावते आणि एका साईडला भाजीच्या फोडणीची तयारी करते. तर इथे मी भात लावून घेते. आधी 2 पाण्याने स्वच्छ हे तांदूळ धुवून कुकरमध्ये शिजण्यासाठी लावून दिले. हे बघा, आता पिल्लूला मी टाकलं होतं गादीवर, ती गेली गादीच्या खाली. असंच आता परेशान करायला लागली माझी पिल्लू थोडी थोडी. आणि घरात सांभाळायला पण कोणी नसतं, एकटीच सांभाळते पण आणि काम पण करते. तर आता पहिले तर सगळ्यात आधी आता बटाटे थंडे होत नव्हते, तर मग मी काय केलं, बटाट्यातलं गरम पाणी काढून घेतलं आणि एक तांब्याभर त्याच्यात थंड पाणी टाकलं, जेणेकरून बटाटे लवकर थंडे होतील आणि मला सोलायला इझी पडतील. तर असे सगळे बटाटे जे ते मी ते सोलून घेते आणि बटाटे सोलेपर्यंत तर माझा भात पण झालेला होता. आता बटाटे सोलून झाल्यानंतर भाजीला फोडणी द्यायची आणि पोळ्या करायच्या. इतकं माझं काम राहिलेलं आहे. पण बोलायला जरी वाटतं की आता थोडंच काम राहिलं आहे, पण करायला सगळी प्रोसेस फॉलो करण्यात 1 तास तरी लागणार असं कन्फर्म आहे. तर इथे भाजीला फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी दिली, त्यानंतर चिरून घेतलेला कांदा घातला. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेतला.
कांदा छान लालसर रंग आला, कांद्याला छान परतला गेला, यात ठेचून घेतलेला लसूण घातला, तो पण 1 मिनिटभर परतून घेतला. आणि लसूण परतल्यानंतर याच्यात मी चिरून घेतलेला टोमॅटो घालणार आहे आणि टोमॅटो पण सॉफ्ट होईपर्यंत इथे मी परतून घेते. अशी ही उकडलेल्या बटाट्याची भाजी ना ती पुरीसोबत खूप छान लागते. पण टिफिनमध्ये पुऱ्या द्यायला मला तर काही परवडणार नाही, त्यामुळे ही भाजी मी पोळ्यांसोबतच देणार आहे टिफिनमध्ये. तर आज मला घासायचा होता मसाल्याचा डब्बा, म्हणजे भरपूर मसाले त्यातले रिकामे झाले होते. म्हटलं आता घासूनच टाकावं, तर डायरेक्ट वाटीच तुम्हाला ओतताना दिसते व्हिडिओमध्ये. तर सुके मसाले परतल्यानंतर यात मी घातली कोथिंबीर, ती पण परतून घेतली. सुके मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर, अंबारी मसाला, थोडीसं किचन किंग आणि थोडीशी हळद इतकंच मी घातलं होतं. आणि नंतर उकडून घेतलेले बटाटे ते पण परतून घेतल्यानंतर यात मी पाणी घातलं जितके मला गरजेचं आहे तितके, आणि ही भाजीला एक उकळी काढून घेणार. बटाटे तर शिजलेले, भाजीला एक उकळी आली की चवीनुसार मीठ टाकलं आणि भाजी घट होण्यासाठी थोडंसं इथं मी शेंगदाण्याचं कूट टाकला होता. आणि अशी माझी भाजी बनवून तयार आहे. भाजी होईपर्यंत मी वरण भात टिफिनमध्ये भरून घेतला होता. आणि आता टिफिनमध्ये माझं फक्त भाजी भरायची राहिली होती. तर भाजी, वरण, भात असं सगळा टिफिन मी आधी भरून घेतला. सगळे स्वयंपाकाचे भांडे रिकामे केले, सगळे घासून पण घेतले. आणि मग नंतर आता पिठाच्या उंड्याला जे तेल लावून मळून घेते, एकदा चांगला सॉफ्ट करते. आणि आता पटापट ना पोळ्या करून घेते. बघा माझं किचन ओटा सगळं क्लीन आहे, सगळी भांडी कुंडी सगळं झालेलं होतं माझं. स्वयंपाकाचे सगळे भांडे रिकामे करून घासून ठेवले, टिफिन पण भरून ठेवले. आता फक्त पोळ्या पण करायच्या, पोळ्या पॅक करायच्या आणि टिफिन देऊन टाकायचे. टिफिनच्या घरच्या दोन्ही पण पोळ्या आता मी इथे करून घेते. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर मेसच्या डब्यांची रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करा. माझ्या जवळपास तुम्ही जर राहत असाल तर तुम्हाला मी नक्की देईल. तर अशा ह्या सगळ्या पोळ्या मी करून घेते. बघा किती छान माझी पोळी फुगते ती. आणि चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.